हळूहळू माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड? रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होतं. वजन कमी झाले पाहिजे ह्या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करीत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची अशी गोष्ट की वजन उतरण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ साकोजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर. मसाला बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहता विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खो खो करून हसायला लागले. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. पण साकोजींनी मला परस्पर जामून टाकले. इडियट. साला सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठे आहेत लठ्ठ. तुम्ही डाळी सोडा. काशिरात नाटक नाही. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदली. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बापू काका. स्मोकिंग सोडा. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून वजन वाढतं. आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चोबा म्हणाले, पंत नोकरी सोडा. काय म्हणता काय? उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून वजन वाढत राहतं. आणि फिरतीची नोकरी करा. फिरतीची नोकरी बघा. काही धूर्त लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या 2 खोल्यांच्या जागेकडे पाहून